नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण हडसरला चाललेलो आहोत. आता सुरुवातीला सकाळी सकाळी आपण 2 ठिकाणी दर्शन करायला चाललो आहे. आम्ही आता सकाळी भरवाणीला चाललोय. आता किती वाजता? 84 देवीचं मंदिर अशा ठिकाणी तर चाललेलं आहोत. देवी नाही, तिकडं टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, तिकडं भरपूर देवदेवतांची मंदिर आहेत. 84. आपण चाललोय भरमाणी देवी मंदिरामध्ये. हे देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे मणिमहेश पर्वत. म्हणजे जो मी तुम्हाला आता तुम्ही बघताय तुमच्या स्क्रीनवर त्याच ठिकाणी एक्झॅक्ट आपल्याला जायचं आहे. भोलेनाथ से वरदान मिला है माता को। अच्छा. कोई भी श्रद्धालु मेरी यात्रा करने आएगा तो वो पहले आपके दर्शन करेगा, पहले आपका स्नान होगा, फिर उसके बाद मेरा स्नान होगा। यात्रा जो है वो तभी पूर्ण मानी जाती है। अच्छा, मतलब देवी माँ ने उनको ये जगह दे दी क्या भोलेनाथ को? नीचे 84 जो है भरमौर ना, हाँ, वो जगह दी है, वो स्थान दिया है भोलेनाथ को। अच्छा, इसलिए वो देवी का पहला दर्शन करना पड़ता है. इसका इस स्थल का नाम ये भरमाणी। भरमाणी. वहाँ लिए थे ना मंदिर? भगवान जी नहीं नहीं, वो देने से उनको फिर लिए। चला तर आपण आता सुरुवात करतोय हडसर वरून मणिमहेशच्या यात्रेला. हर हर हमको भी दिखा दो। येस, सगळे येणार. आता आमची सुरुवात झाली. आता इथं सरळ वरतीवर जायचं आहे. समोर डोंगर आहे, जायचं आहे आम्हाला. बघू आता काय होतंय. तर मित्रांनो, अजून आताही चालतो आहे. आता बरोबर आमचं चालणं झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. 2.64 म्हणजे किती, साधारणतः 2.5 किलोमीटरपेक्षा जास्ती आम्ही चाललो आहे. आणि 1 किलोमीटर व्हायला जरा 22 ते 20 मीटर लागतात आम्हाला. आणि आता असंच आम्हाला चालायचं आहे. आता 1 तास झाला चालतो आहे आम्ही आणि एवढं वरती आलेलं आहे. थोडा रस्ता खराब आहे आणि अजून काही मित्र खाली आहेत. काय म्हणलास? हा मित्र आमचा धीरज आता आलेला आहे. धीरज सगळ्यात पुढं होता. आता मी आणि तो एकत्र आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला पाणी पाहिजे. आता इथं पाणी शोधतो आम्ही वरती जाऊन. मग आम्ही बघूयात काय होतं आहे. अजून आम्हाला किती चालायचं? हर हर महादेव. अजून 12 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे 10 किलोमीटर अजून चालायचं आहे आम्हाला. 9.5 किलोमीटर चालायचं आहे टोटल. तर आम्ही असं चाललो तर आजच आम्ही वरती पोचू. आजच मुक्काम करू आणि उद्या परत सकाळी खाली येऊ. तर एका दिवसात पण होऊ शकतं. बघू आता पुढं जाऊन अजून कसं पुढच्या स्टेज कशा आहेत ते बघूयात. आता चालताना आता असं आहे, अजून तसं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी पोचलो आहे. असंच जायचं सरळ वरती. खूप थकलो आहे चालून आणि इथं असे ढिगारे पडलेत. इथनं ह्या स्पॉट लवकर इथनं चालत तर यावं लागतं, नाहीतर मग आपल्याला धोका असतो. हे स्वच्छ पाणी चाललेलं आहे. आता इथून सरळ वरती जाऊ आपण. चला.
हरे राम. आई ग, हरे राम. पकड. आलो आहे मधल्या स्पॉटला. आता आम्ही 8 किलोमीटर चाललो आहे आणि आता आमचा एक मित्र आहे धीरज नाही दर्शन म्हणून, तो येतो आहे. त्यांचे येताना व्हिडिओ काढताय का एंट्रीला? हा व्हिडिओ काढा त्यांचा. अजून एवढंच आम्हाला चालायचं आहे. आता इथं डाळ भात खाणार आणि इथनं मग जरा आराम करणार, इथं वरती जाणार मग. म्हणजे मग आम्हाला आज वरती पोचणार आम्ही, वरती राहू मग आज. चलो. मित्रांनो दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्ही आराम केला आणि आता परत आम्ही मधल्या स्पॉटपासून परत चाललो आहे गौरीकुंडकडं. आणि दादा माग आहे, एक जण आहे दर्शन म्हणून, तो आता बहुतेक काय करतोय माहीत नाही. आता आम्ही असं चालत वरती जाणार आहे. आत्तापर्यंत आम्ही 8 किलोमीटर चाललो. अजून पुढचा प्रवास आमचा आहे शिल्लक, तो साधारणतः 5 किलोमीटरचा आहे. तर चढायचं आहे भरपूर, त्यामुळं खूप वेळ लागणार. चला जाऊ तिकडं. आम्ही ह्या टेंटपाशी होतो. काळा दगड, हा मोठा दगड दिसतो तिथं होतं. तिथून चालत आम्ही तेवढ्या वरती आलो आहे. अजून आम्हाला ह्या डोंगराच्या वरती जायचं आहे. समोर ढगांचे खेळ बघा, काय सुंदर दिसतंय. हेच बघण्याकरता आणि ह्याच्यामुळेच माणूस रिचार्ज होतो. सुंदर सुंदर. खालनं ढग वरती येते आणि वरचं ढग इकडं तिकडं जाते. तिकडं तो पर्वत आहे, सगळी पर्वत शृंखलाच आहे. आणि सगळं इकडे यायला लागले, म्हणजे थंडी वाढणार आहे आता आणि पाऊस पण आला तर येईल. पण सुंदर वातावरण झालं इथलं आत्ता. एकूणच आमचा भाऊ हा वरती आहे. आम्ही चाललोय वरती आणि ढग बघा इकडे यायला लागले आता. सुंदर. तिकडनं वारा आला असा, ढग इकडे यायला लागलं. ढग इकडं आलं, थंडी वाजायला लागली. समोर तरी काय म्हणतात ते दाखवतो तुम्हाला. हा पर्वत. आणि पुढची तयारी. आता पुढची तयारी. आता आम्ही चाललो इथून गौरीकुंडपासून पुढं मनी महेशच्या इथपर्यंत 4 किलोमीटर. तेच ना, गौरीकुंडच्या इथून मनी महेशपर्यंत 4 किलोमीटर. गौरीकुंड 1 किलोमीटर. तर आज काल रात्री आमचा इथं मुक्काम झाला आणि मस्तपैकी आता इथनं आम्ही पुढचा प्रवास करतोय. बघूयात काय होते. गुड मॉर्निंग. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आज परत सुरुवात आहे नवीन ट्रेकला. मागाशी सुरुवात झालीच आहे, आता चालायला सुरुवात झाली. इथे राहिलो होतो आणि छान वातावरण आहे. चला आता पुढं जाऊयात. पुढं अजून खूप जायचं वरती आपल्याला.
मोबाईल ठेवतो. पुढे जायचं आपल्याला इथं ह्या डोंगरावर बघ. मी आत्ता इथं आहे. आम्ही राहिला होतो कुठं, ह्या टेंटमध्ये राहिला होतो इथं. तर शेवटचा टेंट आहे काढला. आता एवढं चाललं आहे, खूप चाललं आहे. 2.5 किलोमीटर झालं आहे, पण 2.5 किलोमीटर होता होता खूप त्रास होत आहे. अजून वरती जायचं आहे, कधी पोचणार काय माहीत. त्या डोंगराच्या तिकडं जायचं आहे. चालायची हौस. इकडे कसं आहे, ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे चालताना आपण किती जरी चाललो तरी आपली गती कमी असते, आपण हळूच चालतो. आता जाऊ वरती हळूहळू. आता वाजलेत बरोबर 9 वाजलेत. हा जायचा वरती जायचा रस्ता. हा 9 साडेनऊ झालेत आता. चलो जायचं आता पुढं. आत्तापर्यंत एवढं चाललो, मला दिसते बघा एक्सिडेंटवर. आणि आम्ही काल केवढं चाललो, काल आम्ही जवळजवळ 14 किलोमीटर चाललो, 14 किलोमीटर प्लस जास्त चाललो. ते पण तुम्ही ते बघता येतं स्क्रीनवर. आणि अजून आत्ता जे चाललो ते 2.5 किलोमीटर. टोटल काल आम्ही चाललो ते 20 किलोमीटरच्या पुढे गेलं तर. कारण आम्ही सकाळी सकाळी तिकडं पण चाललो ना. आता हे सगळेजण गेलेत पुढं हळूहळू. तर मला त्यांना गाठणार नाही, पण मी पुढं जाणार. समोर दिसते तुम्हाला हा पूर्ण बर्फ आहे. हा पूर्ण बर्फ आहे. हा बर्फ जसा जितका जुना होईल ना तितका ह्याचा दगडच तयार होतो. आणि ह्याच्यापासूनच स्फटिकाचं शिवलिंग हे तयार होतं. आणि ते थंड राहतं कायमस्वरूपी. कारण हा बर्फ दाबला जातो ना डोंगराखाली अनेक वर्षांपासून, त्यामुळंच तसं होतं. तर आता इथून आपल्याला अजून ते पुढं जायचं आहे. जाता दिसलं म्हटलं स्फटिकाची माळ आपण घालतो, ती ओरिजिनल मला तयार कशापासून होते, तर हे बर्फापासून होते. आहे गौरीकुंड. सगळे मित्र पुढे गेलेत. मला त्रास झाला जास्ती चालताना, त्यामुळे मी हळू आलो एकदम. ते पुढे कुठे गेलेत माहीत नाही. आता बहुतेक मला समोर सापडतील. आमच्या ग्रुपमधला नियम आहे, सुरुवातीला जो कॅम्प दिसतो, झोपडी दिसते, तिथं नाही थांबायचं. शेवट जिथं दिसेल तिथं थांबायचं. आणि तिथून पुढचा प्रवास करायला बरं पडतं. बापरे, आता कुठं जायचं इथून? अजून 2 किलोमीटर, काय माहीत नाही. चला, आता रस्ता प्लेन आहे, त्यामुळं मला त्रास होत नाही आहे. जय गौरी माता, गौरी पद्मा शची मेधा, जय हो माता की जय हो, जय हो. या कम्प्लीट. बोला काहीतरी, बम बम बोले, बोल येऊ दे आवाज. बम बम भोले, बम बम बोले, बम बम भोले. इकडे असं एक तेजीमधून इकडे चालू लागेल.
अजून एक आणि पटकन मध्ये व्हायच्या हा कसला भक्त आहे सांग. और एक बकेट लेना चाहता हूँ मैं. त्या प्रकारचा भक्त आहे. अरे जाना जलक्रीडा करचा. पूरा पाव घुस गया मैं. तर आता आम्ही ह्या ठिकाणी आंघोळ केली आणि आता फ्रेश वाटतं जर आंघोळ केल्यामुळं. आता देवीचं दर्शन करायचं आणि पुढं जायचं. चला. मध्ये जर तू अंतर बघितलं तर फरक नाही पडेल असं वाटतं तुला. सेमच असणार. दादा एक चॅनल छान चालू आहे, तू कर ऍक्टिंग. नमः पार्वती शिव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय. महादेवाला आहे ना शांतता आवडते. बस का मागं जर झाला तर आपल्याला दिसणार नाही. आता हे सूर्यास्ताच्या वेळेला पूर्ण करतील. सूर्यास्त जर नशिबाने बघायला मिळालं तर छान छान. बम बोले. आंघोळ करताना खूप नारे लावले, हर हर महादेव म्हणाला आणि आता बघा कसं झालं. महाराज की जय. बेकार थंडी आहे. थंडीमध्ये एवढं बोलायचं नसतंय. तरी काय बरंच काय काय बोलला. ते पण मोठमोठ्याने ओरडतो. ठीक आहे. आता थंडीमध्ये आम्ही सुद्धा कवर अप केलं सगळं. आम्ही बघा असं झोपलेलो आहे सर्वजण. आता आम्ही वाट पाहतोय पहाट कधी येते, कारण आमची झोप लवकर होते आणि पहाट बघू आता उद्या. पहाट उशीर होती. एवढं झोपायची सवय नाही कोणाला. तिसऱ्या दिवशी व्हिडिओचा आता परत चाललोय खाली. आता आम्हाला एकदम खाली जायचं आहे. बघा तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. मणिमहेश झिरो, घनशोमन आहे ते 7 किलोमीटर आहे मध्यंतर, हडसर आहे ते 13 किलोमीटर आहे असं ह्यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षामध्ये आम्ही आलो आहे 20 किलोमीटर, चाललो आहे 20 किलोमीटर. चलो. मणिमहेश महाराज की जय. हा मणिमहेश पर्वत आहे. ह्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो आणि हा खूप तेजस्वी दिसतो. काल रात्री झोप नाही लागली. त्याचं कारण इथं एका रूममध्ये भरपूर मुलं होती झोपण्याकरता आणि थंडी आहे अशा बऱ्याच गोष्टीत, त्यामुळे झोप काय लागली नाही. त्यामुळे म्हटलं पहिलं खाली जाऊ म्हटलं. आता इथं उतरून इथे नको थांबायला. तुम्हाला एक पहाटे काढलेला फोटो दाखवतो. फोटो बघा हा. मी सकाळी पहाटे काढली 4 वाजता. मी उठलो होतो त्यावेळेला. सुंदर दिसत होते. हर हर महादेव. आम्ही त्या मागच्या डोंगरापासून आता आलो. एवढं करत असं हा डोंगर उतरून आता इथं आलो आहे. आता आम्हाला इथून परत खाली जायचं आहे. हे आमचे ड्रायव्हर आहेत वर्माजी, हे हमारे आगे है. तर आम्ही आलो मस्तपैकी शॉर्टकटने आलो. जाताना आम्ही खूप किती वरती गेलतो, बाप रे बाप. हा डोंगर आहे ना शेवटचा, तिकडे गेलतो. तिकडनं सरळ खाली आलो. आता चला तर पुढे जायचं लवकर. आम्ही इथं मुक्काम केलता. इथं गेलता का कुठे गेलता? इथं नाही, हे वेगळं दिसतंय. हां पुढं गेलता. समोर थांबलेत वर्माजी. तिथं मुक्काम केला होता आणि मग आम्ही इथं मुक्काम केला. पहिला मुक्काम इथं, दुसरा मुक्काम मणिमहेश. प्लस आज डायरेक्टली खाली उतरणार. आता तुम्हाला हिमालयामधली काही फुलं दाखवतो. त्या फुलांचे फोटो काढलेत मी आता. सुंदर फुलं आहेत, खूप छोटी फुलं आहेत पण
जायचं अजून. रस्ता असा रस्ता आहे तर पण त्रास होतो. ज्या ठिकाणी होतो नदीवरचं ब्रिज तिथं परत आलं आहे. धोका आलं आहे पूर्णपणे इथं. आता या ब्रिजवरनं पलीकडे जायचं आपल्याला. थोडा जरा खडका रस्ता आहे इथं आणि तिथनं मग चांगला रस्ता लागेल आणि मग आपण काही वेळातच लवकर खाली पोचू. हे त्रास दिला आहे त्या. हा रस्ता खूप चुकीचा आहे. म्हणजे अशावर चालता येत नाही आपल्याला. पाय दुखायला लागतात लगेच. चला, अशा तऱ्हेनं यात्रा माझी पूर्ण झाली, सफल झाली. आणि खाली गेल्यावर सफल झाली म्हणून आपण. अशा दगड धुण्यात जायचं आपल्याला. बाबा आता अवघड पॅच आता ते आम्ही पूर्ण केलं. नदी धबधब्यावरनं आम्ही आता आलो. इथं आवाज माझा आला नसेल तुम्हाला. पाणी भरपूर वाहते. लाकडाचा ब्रिज आहे इथं. तुटतंय का असं वाटतंय. तुम्हाला इकडचं सीन दाखवतो. धुका आले पूर्ण. असंच आम्हाला जायचं सरळ सरळ. चला, आतापर्यंत किती झाले मला माहीत नाही. आता नक्कीच 15 किलोमीटरपेक्षा असेल असेल. शेवटी दाखवणार आहे मी किती किलोमीटर चाललो. टोटल मी चाललो आहे ते 42 किलोमीटर जायचं आणि यायचं. पायी यात्रा मणिमहेश. इथे दाखवता 16 किलोमीटर फक्त. पण मी प्रत्यक्षात मोजलं आहे ते सगळं. त्यामुळे ते जाताना 21 येताना 21 असं मिळून ते 42 किलोमीटरचा आपण प्रवास करतो चालत चालत. आपला ट्रेक झाला पूर्ण. आपली यात्रा झाली पूर्ण. आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता मी हा व्हिडिओ एडिट करतो. तुम्हाला पाहायला मिळेल हेच ठिकाण जे तिथनं आपण सुरुवात केली ती. समोरून सुरुवात केली ती आपण. तिथे एंट्री केली ती. तिथपर्यंत आता आलो आपण. आणि आत्तापर्यंत बघूयात किती किलोमीटर झाले ते. तिथून सुरुवात केली ती आपण. आता आपण इथं आलेलो आहोत. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय. हाँ ठीक है. सुरुवात केली ती आपण आणि इथं आपली यात्रा झाली पूर्ण. शेवटची पायरी. जय हो. दाखवते 13 किलोमीटर. पण असताना तुम्हाला मी दाखवतो किती किलोमीटर आहे ते. आता ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. या यात्रा झाली पूर्ण.